जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात 23 डिसेंबरला सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोन्या घायाळ आणि त्याचा साथीदार अविनाश कामठे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत होता। मात्र लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोन्या घायाळला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून बुधवारी 8 जानेवारीला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अटक केली, तर अविनाश कामठे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अटक केली। या अगोदर या गुन्ह्यातील आरोपी गणेश गोडसे, श्रीकांत मेमाने यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये काम करत होते, तेव्हा तिथं सोन्या घायाळ आणि त्याचे साथीदार मोटारसायकलवरून आले। सोन्या घायाळने विजय काळभोर यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले। तसेच सोन्या घायाळच्या साथीदारांनी लोखंडी रॉड आणि दगडाने विजय काळभोर यांना मारहाण केली। या मारहाणीत विजय काळभोर हे जखमी झाले होते। या प्रकरणी विजय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सोन्या घायाळ आणि त्याच्या 3 ते 4 साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देणारे सोन्या घायाळ आणि अविनाश कामठे अखेर जेरबंद झालेत।